नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर तुमच्या आमच्या सुषमास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पारंपरिक पद्धतीची साबुदाणा खिचडी कशी करायची ही पाहतोय. तर सर्वात पहिलं मी इथे या 2 वाट्या शाबू भिजवून घेते. तर आपल्याला हे शाबू 1 तास भिजू ठेवायचा आहे. तर आता मी ज्या वाटीने शाबू घेतलेला होता त्याच वाटीने मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तरी तुम्ही काय मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत, तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता. तर इथे मी जे 2 वाटी शाबू भिजू घातला होता तो शाबू इथे असं भिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी इथे बटाटे चिरून घेतले. तुम्ही 4 मीडियम साईजचे बटाटे चिरले. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी बटाटे चिरले. तुम्ही इतक्याच पातळ चिरा. रेसिपीला सुरुवात करूयात. तर आपण आता हे शेंगदाणे भाजून घेऊयात. तर मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर आपण याला शेंगदाण्याला आणि या मिरचीला बारीक करून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता याच्यात मी 2 पळ्या तेल टाकते. आता हे तेल गरम करायचं आहे आणि याच्यात आपण जो चिरलेला बटाटा होता तो टाकायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की हे बटाटे चांगले शिजलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता अशा प्रकारे बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी याच्यात जी आपण बारीक केलेली मिरची होती ती टाकतेय. त्या मिरचीमध्येच मी बारीक करताना मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मी इथे मीठ घालत नाहीये. आता ही मिरची आपल्याला या बटाट्यात थोडी परतून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता मी या शाबूमध्ये शेंगदाणे मिक्स केलेले आहेत. आता ही मिरची ही चांगली मी परतून घेतली आहे. आता जे आपला शाबू होता शेंगदाणे मिसळलेला तो मी शाबू याच्यात टाकते. त्या शाबूला आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या शाबूचा रंग कसा बदललेला आहे आणि बघा किती सुंदर असा परतलेला आहे. तर आता हा शाबू बघा तुम्ही किती सुटसुटीत झालेला आहे. आता मी तुम्हाला हा सर्व करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता खिचडी किती सुंदर दिसते. तर तुम्ही अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.